जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मोठे मोठे संकट दूर करण्यासाठी ही कथा नक्कीच ऐका. मृत्यू समोर उभा असतो तेव्हा माणूस काय करतो? संकटाच्या वेळी जेव्हा सगळे दरवाजे बंद असतात तेव्हा आपण देवाकडे धाव घेतो. तेव्हा श्री दत्तगुरू आपल्या भक्तासाठी धावून येतात. आज आपण गुरुचरित्रातील असा एक चमत्कार पाहणार आहोत ज्याने साक्षात मृत्यूलाही परत पाठवले. ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याच्या भक्तीपुढे काळालाही झुकावे लागले. ही कथा म्हणजे गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाची कथा आहे. आपल्यावरील संकटे दूर व्हावे वाटत असेल तर ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. सिद्धमुनी, मला सांगा ना, श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या भक्ताचे रक्षण कसे केले? जेव्हा भक्तावर संकट येते तेव्हा गुरु धावून येतात का? नामधारकाच्या आवाजात एक वेगळीच तळमळ होती. तो सिद्धमुनीच्या चरणाशी बसला होता आणि त्याचे डोळे उत्तराची वाट पाहत होते. सिद्धमुनीने नामधारकाकडे पाहिले आणि स्मित हास्य करत त्याला म्हणाले, नामधारका, तू जो प्रश्न विचारला आहे तोच प्रश्न एकेकाळी सायनदेव नावाच्या भक्ताला पडला होता. पण त्याला याचं उत्तर शब्दात नाही तर अनुभवातून मिळाले. तर ऐक ती कथा. ती कथा ऐकताना तुझं मन भक्तीने भरून येईल. हा काळ काही साधासुद्धा नव्हता नामधारका. तो काळ होता एका भयानक राक्षसी वृत्तीच्या राजाचा. दक्षिणेत एक क्रूर यवन राजाचं राज्य होतं. राजा कसला तो? एक साक्षात चालता बोलता यमच होता. त्याच्या राज्यात धर्माला काहीही किंमत नव्हती. साधू संत, देव, गायींना तिथे काहीही मान नव्हता. उलट जो कोणी देवाचं नाव घेईल, भक्ती करेल, त्याला तो छळ करायचा, त्यांना जीवे मारायचा. अशा लोकांना त्रास देऊन मृत्यूदंड देणे हा त्या राजाचा आवडता खेळ होता. रजेच्या दिवशी शिकार करावी तशी तो माणसं मारायचा. त्याच्या दरबारात जाणं म्हणजे वाघाच्या गुहेत जाण्यासारखं होतं. तिथून माणूस जिवंत येईल याची खात्री कोणालाच नसायची. अशा या क्रूर राजाच्या पदरी एक अत्यंत सात्विक धार्मिक ब्राह्मण नोकरी करत होता. त्याचे नाव होते सायनदेव. तो मूळचा कडकल गावाचा. त्याचा स्वभाव अत्यंत शांत, ईश्वरावर अत्यंत श्रद्धा असणारा आणि भक्तीचं विलीन असणारा होता. पण पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी त्याला त्या दुष्ट राजाच्या इथे काम करावे लागत होते. रोज सकाळी तो दरबारात कामाला जायचा आणि संध्याकाळी जिवंत परतलोय याबद्दल देवाचे आभार मानायचा. एक दिवस काहीतरी वाईट घडणार असं संकट आलं. त्या दिवशीच्या सकाळी मात्र काही वेगळीच वाटत होती. सायनदेव आपल्या नित्यकर्मात व्यस्त होता. तेवढ्यात तिथे राजाचे सेवक आले आणि त्याला मोठ्याने आवाज देऊ लागले, सायनदेव, सायनदेव. त्याच्या काळजात धस्स झाले. त्याने दरवाजा उघडला. समोर राजाचे सेवक कडाडून म्हणाले, सायनदेव, तुला राजाने दरबारात बोलावले आहे, आत्ताच्या आत्ता चल. विलंब अजिबात खपून घेतला जाणार नाही. सायनदेव घाबरत म्हणाला, का, काय झाले? सैनिक उपहासाने हसून म्हणाले, ते आम्हाला माहीत नाही, पण राजाची आजची मनस्थिती काही ठीक नाही. तुझ्या आधी ज्या 2 ब्राह्मणांना बोलावले होते ते अजून बाहेर आले नाहीत. कदाचित त्यांना यमसदनी पाठवले असेल. आता तुझा नंबर आहे. हे ऐकून सायनदेव खूप घाबरला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. राजाने बोलवले आहे, तेही अशा वेळी जेव्हा तो संतापलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट होता. मृत्यू आजचा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस. हे त्याला कळून चुकलं होतं.
सैनिक निरोप देऊन निघून गेले. बातमी वाऱ्यासारखी पूर्ण गावात पसरली. सायनदेवाची पत्नी आणि मुलं बाहेर धावत आली आणि रडू लागली. त्याच्या पत्नीच्या मनात विचार आला, आता काय होणार? त्या राक्षसापासून माझ्या पतीचे रक्षण कोण करणार? ती खूप रडत होती. सायनदेव मात्र सुन्न उभा होता. त्याच्या डोळ्यासमोरून त्याचं पूर्ण आयुष्य एका चित्रासारखं सरकत चाललं होतं. इतके दिवस ज्याची भीती त्याला वाटत होती, आज तो क्षण आला होता. त्या क्रूर यवन राजाच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही जिवंत परत आलं नव्हतं. त्यात ब्राह्मणावर त्या राजाचा विशेष राग होता. आता विनाकारण आपला मृत्यू होणार याची त्याला भीती होती. त्यापेक्षा जास्त माझ्या कुटुंबाचं काय होणार, माझी बायको मुलं अनाथ होतील याची भीती जास्त होती. त्याने आपल्या बायकोकडे आणि मुलांकडे पाहिले. मुले म्हणाली, बाबा नकाच जाऊ ना त्या क्रूर राजाकडे, असे म्हणून त्याची लहान मुलगी त्याच्या पायाला बिलगली. तो कोमळ स्पर्श सायनदेवाच्या हृदयाला चिरा पाडून गेला. सायनदेवाचे डोळे पाण्याने भरून आले होते. त्याने आपल्या मुलीला उचलून घेतले. आजपर्यंत अनेक संकट पाहिली होती, पण आजची वेळ वेगळी होती. त्याच्या मनाची अवस्था एका खोल समुद्रात बुडणाऱ्या माणसासारखी झाली होती. त्याच्या मनात विचार आला, जर मी आज गेलो नाही तर राजाचे सैनिक मला आणि माझ्या बायको मुलांचा छळ करतील. माझ्यासोबत त्यांनाही शिक्षा देतील. आणि जर मी एकदा गेलो तर मी मरेल आणि ते अनाथ होतील. तो रडू लागला. त्याने पत्नीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात भीती आणि यातना दोन्ही दिसत होतं. सायनदेवाचा श्वास जड झाला. मानवी शक्ती, बुद्धी, चातुर्य यापैकी आता काहीच कामी येणार नव्हतं. इथे राजाचा शब्द हाच कायदा होता आणि त्याची इच्छा हाच न्याय होता. पण त्याच क्षणी सायनदेवाच्या मनात एक आशेचा किरण चमकला. वीज चमकावी तसा एक विचार त्याच्या मनात आला. अरे मी का घाबरतोय? मी कोणाचा सेवक आहे? त्या राजाचा का त्रैलोक्याच्या राजाचा? त्याचे लक्ष देवघरात ठेवलेल्या दत्तगुरूंच्या मूर्तीकडे गेले. त्या मूर्तीकडे बघताच त्याच्या शरीरात एक चेतना सळसळली. त्याला आठवले, माझे गुरु नरसिंह सरस्वती भिलवडीला कृष्णा तीरावर आहेत. ते साक्षात दत्तात्रेय आहेत. जर मृत्यूला कोणी अडवू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त माझे गुरुच आहेत. त्याच्या मनातील भीतीची जागा भक्तीने घेतली होती. त्याच्या मनात विचार आला, ज्याच्या डोक्यावर गुरुचा हात असतो त्याला कोणताच राजा मारू शकत नाही. त्याने पत्नीचे डोळे पुसले आणि तिला आत्मविश्वासाने म्हणाला, अगं जोपर्यंत माझे गुरु औदुंबराखाली बसलेले आहेत तोपर्यंत यमराज सुद्धा माझे प्राण घेऊ शकत नाही. मी त्या राजाकडे जाण्याआधी माझ्या खऱ्या राजाकडे म्हणजे माझ्या गुरूंकडे जातो. तेच मार्ग दाखवतील. तो घरातील सर्वांचा निरोप घेऊन निघाला. त्याच्या पत्नीने अडवले, पण त्याचा निश्चय पक्का होता. मी गुरुमाऊलींचे दर्शन घेऊनच दरबारात जाईल असे सांगून तो भिलवडीकडे धावत निघाला. त्याला माहीत होते की राजाला माहीत झाले मी त्याच्याकडे न जाता दुसरीकडे गेलो आहे तर तो आणखी चिडेल. त्याचे सैनिक माझ्या मागे पाठवेल. पण आता त्याला कशाचीच पर्वा नव्हती. तो धावत भिलवडीला निघाला. रस्ता खडखळ होता. काटे कुठे पायाला टोचत होते. पण कशाचीच पर्वा न करता तो धावत आपल्या गुरुमाऊलीकडे निघाला. इकडे राजाच्या महालात संताप वाढत होता. सायनदेव अजून आला नाही हे पाहून राजाचा पारा चढला होता. त्याने आपल्या मुख्य सरदाराला आदेश दिला, जा त्या सायनदेवाला फरफटात घेऊन या. त्याची हिंमत कशी झाली माझा आदेश न मानायची. पण सायनदेव खूप दूर आला होता. आता त्याला कृष्णा नदीचे पात्र दिसू लागले. तो भिलवडीजवळ येऊन पोहोचला. त्याच्या छातीचे ठोके वाढले होते, पण ते भीतीने नाही तर गुरुमाऊलीच्या भेटीच्या ओढीने.
तो धापा टाकत तिथे पोहोचला. समोरचे हे दृश्य पाहून त्याचे डोळे दिपून गेले. साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज एका औदुंबराच्या खाली शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखी शीतलता होती. धावत जाऊन सायनदेवाने त्यांच्या चरणावर डोके ठेवले. तो हुंदके देऊन रडत होता. त्याने त्यांचे पाय घट्ट धरून ठेवले. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, बघ नामधारका, संकटात सापडलेला जीव जेव्हा अनन्य भावाने गुरुचरणी जातो तेव्हा काय होते. आता पुढे काय घडणार हे ऐकून तुझ्या गुरुभक्तीवरचा विश्वास अधिक दृढ होईल. इकडे राजाचे सैनिक त्याला सगळीकडे शोधत होते. राजाचा राग शिगेला पोहोचला होता. एक क्रूर राजा आणि एक सामान्य माणूस यांचा संघर्ष आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचला होता. महाराजांनी सायनदेवाकडे पाहिले. त्यांच्या नजरेत करुणा होती. ज्याच्या एका कटाक्षाने सृष्टीची निर्मिती आणि लय होऊ शकतो, तो गुरु एका भक्ताच्या रडण्याने हेलावून गेला होता. सायनदेवाचे रडणे महाराजांच्या चरणावर अभिषेक घालत होते. महाराजांनी अत्यंत शांत सायनदेवाला हाक दिली. तो आश्वासक आवाज ऐकूनच सायनदेवाच्या मनातील भीती नाहीशी झाली. ते म्हणाले, उठ सायनदेवा, जमिनीवर का लोळत आहेस. ब्राह्मणाने फक्त ईश्वरासमोर आणि गुरुसमोर झुकावे, संकटासमोर नाही. सांग, काय झाले आहे. तुझ्या चेहऱ्यावर ही मृत्यूची छाया का दिसत आहे. सायनदेवाने स्वतःला सावरले आणि उठला. गुरुदेवांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तो गुरुदेवांना म्हणाला, मला आता मरणाची भीती नाही, पण मरण्याआधी गुरुदेवांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी आलो आहे. त्याला वाटले महाराज त्याला जाऊ नको किंवा लपवून ठेवतील, पण घडले उलटेच. गुरुदेव हसले. त्यावर सायनदेवाच्या मनात आले, इथं माझ्या मृत्यूची वेळ आली आहे आणि गुरुदेव हसत आहेत. त्यावर गुरुदेव म्हणाले, तू त्या राजाला घाबरत आहेस. तू कोणाचा भक्त आहेस याचा तुला विसर पडला का काय. सायनदेवा, तू म्हणतोस तो राजा तुला मारेल, पण मृत्यू देणारा तो राजा कोण. जन्म आणि मृत्यू तर आमच्या हातात आहे. ज्या यवन राजाला काळ समजत आहेस तो तर आमच्या हातातील एक बाहुला आहे. तुझी भक्ती जर खरी असेल तर तुला घाबरायची काही गरज नाही. वातावरणात एक शांतता पसरली. महाराजांनी आपला उजवा हात उचलला. तो हात ज्याने कित्येक युगांपासून भक्तांचे अनेक संकटापासून संरक्षण केले होते, तो अभवरत सायनदेवाच्या डोक्यावर ठेवला. त्या स्पर्शात काय जादू होती कोणास ठाऊक. त्यामुळे सायनदेवाच्या मनातील पूर्ण अंधार एका क्षणात नाहीसा झाला. मगाशी जो सायनदेव थरथरत होता तो शांत झाला. जसे आईच्या कुशीत आल्यावर लेकरू निर्धास्त असते तसा सायनदेव निर्धास्त झाला. त्याच्या लक्षात आले, हा कोणी साधारण हात नाही, हा तोच हात आहे ज्याने प्रल्हादाचे रक्षण केले, ज्याने ध्रुवाला आढळपद दिले. सायनदेवाला गुरुच्या डोळ्यात पूर्ण ब्रह्मांड दिसू लागले. त्याच्या मनात आले, मी उगाच घाबरत होतो. ज्यांच्या डोक्यावर हा गुरुचा हात आहे त्याला साक्षात यमराज देखील काही करू शकत नाही. महाराजांनी सायनदेवाच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, आता उठ, तुझे भय मी हरण केले आहे. तू आता सरळ त्या राजाच्या दरबारात जा. त्यावर सायनदेव हादरला, म्हणाला, महाराज, मी तिथे जाऊ. त्यावर गुरुदेव म्हणाले, हो जा तिथे. तू एकटा नाही तर मी तुझ्या सोबत आहे. तू त्या क्रूर राजाला घाबरू नकोस. तो राजा तुला मारणार नाही, तर तो राजा तुला मारणं तर दूरच, पण तू तुझ्या केसाला पण धक्का लावू शकणार नाही. उलट तो तुझा सन्मान करेल. तू ज्याला मृत्यू मानत आहेस तोच तुझ्या पाया पडेल. हा माझा आशीर्वाद आहे. हे शब्द म्हणजे साक्षात ब्रह्मवाक्य होते. सायनदेवाच्या मनात
आता शंका नव्हती. त्याने परत एकदा महाराजांच्या पायावर डोके ठेवले, त्यांची धूळ आपल्या कपाळाला लावली आणि थेट दरबारात राजासमोर जायला निघाला. तो खूप निर्धास्त होता. इकडे दरबारात राजा सायनदेव आला नाही म्हणून संतापाने लाल झाला होता. तो विचारू लागला, कुठे गेला तो? ब्राह्मणाला वाटलं तो पळाला आणि आम्ही त्याला सोडून दिले. आज त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. प्रत्येकाला माहीत होते सायनदेव आला की आता त्याचा मृत्यू निश्चित. राजाने कमरेवरची तलवार काढून ठेवली, जणू काय ती रक्ताची वाट पाहत होती. तेवढ्यात गोंधळ उडाला. सायनदेव आला. राजाच्या डोळ्यात क्रूर आनंद चमकला. राजा जोरात ओरडला, पकडून आणा त्याला. सायनदेव आता आत आला. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना चिंता. तो अत्यंत शांतपणे मंदिरात दर्शनाला जातोय असा चालत होता. लोक विचार करत होती, हा माणूस आता काही मिनिटांचा सोबती आहे. सायनदेव सिंहासनासमोर आला. राजाचे डोळे रागाने लाल झाले होते. राजा कडाडला, इतका उशीर? आमचा हुकूम मिळाल्यावरही तू इतका उशीर कसा केलास? तुला मृत्यूचं भय वाटत नाही? सायनदेव शांत उभा होता. त्याने राजाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. आजवर कोणाची हिंमत झाली नव्हती राजाच्या नजरेला नजर द्यायची, पण सायनदेव देत होता. हे पाहून राजा अजूनच चिडला. हा साधा ब्राह्मण इतका निर्भय कसा? त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती का दिसत नाही? राजाने तलवार काढली आणि म्हणाला, बोल, तुला शेवटचे काय बोलायचे आहे? कारण आता तुझं शिर तुझ्या धडावर राहणार नाही. राजा हळूहळू पुढे येऊ लागला. तशी लोक कुजबुज करू लागली. आता काही क्षणात हा मरणार. इतक्यात काहीतरी अघटित घडले. राजा सायनदेवाच्या अगदी जवळ आला आणि त्याने देवावर वार करण्यासाठी मान वर केली आणि राजाचे पाय जागीच थबकले. त्याच्या हातात तलवारीची मूठ सैल झाली. राजाच्या चेहऱ्यावरचा राग क्षणात नाहीसा होऊन तिथे वेगळीच भयानक भीती निर्माण झाली. राजा एक पाऊल मागे गेला. हे काय आहे? दरबारातले लोक म्हणाले, हे काय? सायनदेव तर शांत आहे, पण राजाला काय झाले? राजा का घाबरला? राजाला सायनदेवाच्या जागी नक्की काय दिसत होते? क्षणात वातावरण बदललं. जो राजा मारण्यासाठी आला होता तो घाबरत होता, थरथरत होता. राजाला सायनदेवाच्या मागे काहीतरी दैवी, उग्र, मोठे पण अत्यंत तेजस्वी रूप दिसत होते, जे सामान्य माणसाच्या डोळ्यांना दिसत नव्हते. सायनदेवाच्या रक्षणाच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त तिथे गुप्त रूपाने प्रगट झाले होते. हे खरं की राजाला भ्रम झाला होता? सैनिक पुढे आले. ते पाहून राजाने त्यांना थांबवलं. सायनदेवाकडे बोट दाखवून राजा काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ही शांतता वादळाच्या आधीची नाही, तर एका चमत्काराची होती. सगळेजण दरबारात श्वास रोखून पाहत होते. आता पुढे काय होणार? राजाचे पाऊल मागे पडले. त्याचे हात थरथरत होते. संपूर्ण दरबार शांत श्वास रोखून हे सगळे दृश्य पाहत होता. सगळ्या लोकांना तिथे गरीब ब्राह्मण सायनदेव दिसत होता, पण राजाच्या डोळ्यांना दिसत होते ते काहीतरी वेगळेच होते. राजाच्या दृष्टीतून पाहिले तर तिथे सायनदेव उभा नव्हता, तर होता साक्षात मृत्यू. राजाला सायनदेवाच्या जागी एक प्रचंड, उग्र आणि तेजस्वी पुरुष दिसत होता. शरीर एकदम मोठे, अंगावर जटा आणि भस्म दिसत होते. डोळे म्हणजे जणू धगधगणारे आगीचे गोळे.
हातात त्रिशूळ, दंड होता. त्याचे रूप इतके भयानक होते की जणू काही प्रलय काळातील रुद्रच तिथे अवतरला होता. तो उग्र पुरुष राजाकडे पाहून कडाडला, "ए दुष्टा, तू माझ्या भक्ताला मारणार? तुझी एवढी हिंमत? ये बरं पुढे एक पाऊल, मी तुला भस्म करतो." तो आवाज मानवी नव्हता. राजाच्या लक्षात आले, ज्या ब्राह्मणाला मारायला आपण पाहतो त्याच्या मागे कोणीतरी अद्भुत शक्ती आहे. राजाला वाटले, हीच ती शक्ती आहे जी एका क्षणात माझ्या राज्याला राख करून टाकू शकते. राजा घाबरला. राजाला कशाचे भान नव्हते. तो त्या उग्र रूपाकडे एकटक पाहत होता. त्याला त्याच्या मागे आणखी एक चमत्कार दिसला. तिथे त्याला कधी 4 हात असलेला विष्णू दिसत होता, तर कधी 3 डोळे असलेला शंकर. या सगळ्या रूपांच्या मध्ये शांत उभा असलेला सायनदेव सत्ता आणि भक्तीच्या लढाईत आज भक्ती जिंकली होती. राजाची मनस्थिती पूर्ण बदलली. त्याचा अहंकार, राग सर्व नष्ट झाले. त्याला स्वतःच्या शूद्रपणाची जाणीव झाली. मी कोण आहे? मी फक्त एका राज्याचा राजा आहे. पण समोर उभी असलेली शक्ती पूर्ण त्रैलोक्याची शक्ती दिसते. ज्या हाताने त्याला मारायचे होते ते हात आपोआप जोडले गेले. राजा सायनदेवापुढे नतमस्तक झाला. त्याने सायनदेवाला म्हणाला, "मला माफ करा हे महात्म्या, तुम्ही कोण आहात? तू नक्की ब्राह्मण आहेस की देव?" राजाच्या मनात आता एकच भावना होती, शरणागती. त्याला समजलं होतं, आपण ज्याला छळत होतो तो माणूस नसून एक देवच आहे. सायनदेवाच्या मनात आनंद झाला. माझ्या गुरूंनी वचन पाळले. मला जीवनदान भेटले. मृत्यू माझं काहीच करू शकला नाही. त्याची गुरुवरची निष्ठा अजून दृढ झाली. तो मनात गुरुदेवांना म्हणाला, "तुम्ही किती दयाळू आहात. माझा मृत्यू तर तुम्ही टाळला, पण या क्रूर राजाच्या मनातील क्रूर, वाईट, अहंकारी भावना नष्ट करून त्यालाही दयाळू बनवलात. तुम्ही मृत्यूचे रूप बदलून त्याला दासी बनवले." राजाने सायनदेवाची माफी मागितली. "मी तुम्हाला ओळखले नाही." राजाने त्यांना विचारले, "तुमचे गुरु कोण? तुम्ही नेमके कोण आहात?" त्यावर सायनदेव म्हणाला, "मी दत्तगुरूंचा भक्त आहे." राजाने सायनदेवाची माफी मागितली आणि त्याच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. काही क्षणानंतर राजा उठून उभा राहिला. राजाने सरदारांकडे पाहिले आणि त्यांना म्हणाला, "जा, सोने, चांदी, रेशमी वस्त्र घेऊन या." राजाने सायनदेवाचा सन्मान केला आणि वचन दिले, "इथून पुढे तुम्हीच माझे गुरु. इथून पुढे मी कधीच कोणाला असा त्रास देणार नाही." असे वचन त्याने सायनदेवाला दिले आणि त्याने सायनदेवाला पालखीतून वाजत गाजत त्याच्या घरून सोडून यायलाचा आदेश दिला. तिकडे सायनदेवाच्या पत्नीला वाटले, आपले पती अजून परत आले नाहीत, म्हणजे मृत्यूदंड दिला राजाने. ती ढसाढसा रडू लागली. मुलं एका कोपऱ्यात बसून रडत होती. थोड्या वेळात वाद्यांचा आवाज ऐकू आला. ती म्हणाली, "इथे माझ्या पतींना मृत्यूची शिक्षा दिली आहे आणि हे कोण वाजत गाजत येत आहे?" तिने राजाचे सैनिक पाहिले. ती पालखीजवळ गेली. पाहते तर काय, आत सायनदेव बसलेला. त्याच्या हातात सोने चांदीने भरलेले जोळी होती. सायनदेव खाली उतरला, पण त्याला त्यातलं काहीच नको होतं. त्याला आता फक्त ओढ होती गुरु माऊलींना भेटायची. त्याने दरबारातील सर्व गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली. पत्नीने त्याला घरात घेतले, जेवायला वाढले. पण तो म्हणाला, "थांब, मी आज ज्यांच्यामुळे जिवंत आहे त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय मी पाणी देखील पिणार नाही." आपल्या गुरूंना आत्म्याची भाषा न सांगताही कळते.
पुढे सायनदेव त्या सर्व वस्तू, ते सोनं नाणं सर्व घेऊन बिलवडीला गेला. तिथे त्याने श्री दत्तगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले, ढसाढसा रडला आणि राजाने दिलेली सर्व संपत्ती त्यांच्या चरणावर ठेवली. तेव्हा गुरु माऊली म्हणाले, अरे या ढेकळाचे मी काय करू? मी फक्त भावाचा भुकेला आहे. तुझी निष्ठा, तुझी भक्ती हेच माझे धन. ही सर्व संपत्ती तू तुझ्या घरासाठी योग्य पद्धतीने वापर. पण या संपत्तीचा कधीच गर्व करू नको. हे ईश्वराचे देणे म्हणून त्याचा वापर तुझ्या प्रपंचासाठी आणि मुलाबाळांसाठी कर. त्यावर सायनदेव म्हणाला, मला एक सांगा, त्या राजाला नेमके काय दिसले? तो मला एकच विचारत होता, तुम्ही कोण? तो थरथर कापत होता. त्यावर सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, बघ नामधारका, गुरुची लीला कशी असते. महाराजांनी सायनदेवाला उत्तर दिले, अरे सायनदेवा, तुला वाचवण्यासाठी आम्हाला तिथे यावे लागले नाही. आम्ही सर्व व्यापी आहोत. त्या राजाला तुझ्यामध्ये आमचे दिव्य रूप दिसले. कधी त्याला मी नृसिंह रूपात दिसलो, तर कधी परशुराम. त्याच्या पापाचा घडा भरला होता म्हणून त्याला आमचे उग्र रूप दिसले, आणि तुझी भक्ती श्रेष्ठ होती म्हणून तुला आमचे शांत रूप दिसले. पाहणारा तोच असतो, पण दृष्टी आमची असते. सायनदेव कृष्णा नदीवर त्या मोठ्या औदुंबराच्या छायेत एकदम प्रसन्न मनाने बसला होता. आता त्याला कसली भीती, चिंता नव्हती. त्याने गुरुदेवांचे पाय धरले आणि म्हणाला, गुरुदेव, आज मला समजले, या जगात संकट नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. संकट तोपर्यंत असते जोपर्यंत आम्ही तुमच्यापासून दूर असतो. एकदा आम्ही तुमच्या सानिध्यात आलो की हे सर्व पळून जाते. अग्नी सुद्धा चंदन होतो. त्यावर गुरुदेव म्हणाले, सायनदेवा, तू आज आमची परीक्षा नाही घेतली, तर तू भक्तीचे एक नवीन उदाहरण जगासमोर ठेवले आहेस. तू सिद्ध केलेस, राजाची तलवार मोठी की गुरुचे नाम. गुरुदेव शांत झाले. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आणि भविष्यात ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकाला उद्देशून एक वाक्य सांगितले, हे बघ सायनदेवा, जो कोणी भक्त भविष्यात कितीही मोठं संकट असेल, कोर्ट कचेरी, वादविवाद यात असेल, त्याने जर या तुझ्या कथेचे, या 14व्या अध्यायाचे पारायण केले, तर आम्ही तुला वचन देतो, जसे आम्ही तुझे रक्षण केले तसेच त्याचेही रक्षण करू. त्याच्यावर आलेली संकट कितीही मोठी असो, ते आमची असतील. जो आम्हाला शरण येईल त्याला काळही स्पर्श करू शकणार नाही. हा आमचा शब्द आहे आणि आमचा शब्द कधीही खाली पडत नाही. अशा पद्धतीने गुरुदत्तांनी फक्त सायनदेवाचेच नाही तर आपलेही संरक्षण करायचे वचन दिले. त्यामुळे संकटाला न घाबरता सामोरे जायला शिका आणि आपल्या गुरुदेवांना विसरू नका. प्रत्येक संकटात आपले गुरु आपली साथ देतात आणि आपल्याला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढतात. त्यामुळे आयुष्यात आपल्या गुरुचा विसर कधीच पडू देऊ नका. माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.